नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमसीक्यू सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपलं नव्याने स्वागत। राज्यशास्त्र विषयाबद्दलच्या आपल्या एमसीक्यू सिरीजमध्ये आज आपण पुढचा जो सेशन त्या ठिकाणी घेणार आहे त्याच्या संदर्भात आपलं जे शेड्यूल आपलं झालं होतं पूर्वीच्या टेस्ट सिरीज पैकी त्यापैकी या टाइम टेबलनुसार आपण आजच्या सत्रामध्ये पुढे राज्यशास्त्र विषयामधील स्पेशल एमसीक्यू सिरीजमध्ये कायदे मंडळ, केंद्रीय कायदे मंडळाबद्दल विशेषतः लोकसभा आणि राज्यसभा म्हणजेच संसदेबद्दलच्या रिलेटेड प्रश्नांबद्दल आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आता बऱ्यापैकी अभ्यासाच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही आलेला आहात। केंद्रीय कायदे मंडळाच्या बाबतचे प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आपण 20 प्रश्नांची ही मालिका पुन्हा एकदा नव्याने बघणार आहोत। तर प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो, प्रश्न एकदा वाचून घ्या आणि त्याची उत्तरं बघा। तुम्हाला कुठली पर्यायीपैकी कुठलं उत्तर करेक्ट आहे असं वाटतंय त्याच्यावरती तुम्ही टिक करू शकता। मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। साधारणतः आपल्या भारतीय संसदेमध्ये विशेषतः लोकसभेमध्ये आपण रिझर्वेशन पॉलिसी फॉलो करतो। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला आपण आरक्षण दिलेलं असतं। राज्यसभेमध्ये असं कुठलंही आरक्षण नसतं। म्हणून भारतीय संसदेमध्ये म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात हे गणित पक्क पाहिजे की संसदेमध्ये विशेषतः लोकसभा हा मुद्दा त्या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे, कारण राज्यसभेमध्ये असं कुठलंही जाती आधारित आरक्षण नसतं। म्हणून संसदेमधील अनुसूचित जाती जमाती यांना अनुक्रमे किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, म्हणजे आपल्या लोकसभेतील एकूण 543 जागा आहेत। आत्ताच 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनचे रिझल्ट मे जून मध्ये आपल्या जवळ आहेत। त्या अनुषंगाने हा प्रश्न करंट अफेअर्स रिलेटेड देखील महत्वाचा आहे। स्टॅटिक सब्जेक्ट आहे विथ करंट अफेअर्स टच। तर यापैकी बघा मित्रांनो, हे पर्याय आहेत 1, 2, 3, 4 पर्याय तुमच्या समोर आहेत। त्यापैकी करेक्ट पर्याय तुम्हाला कुठला सांगता येतो बघा। 543 पैकी किती जागा या अनुसूचित जाती आणि जमातीसाठी रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत? टोटल साधारणतः किती जागा आपण आरक्षित ठेवलेल्या आहेत? तर अनुसूचित जाती जमातीसाठी जे आरक्षण दिलेलं आहे ते लोकसभेसाठी जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये दिलंय, किती जागा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत? 2001 मध्ये रिवाइज पद्धतीने आपण नवीन 543 जागांपैकी टोटल 543 जागांपैकी 2001 मध्ये रिवाइज करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार या जागा अनुसूचित जातीसाठी 84 जागा आणि अनुसूचित जमातीसाठी 47 जागा आपण त्या ठिकाणी काय ठेवलेल्या आहेत? आरक्षित ठेवलेल्या आहेत। या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेतील खास करून कलम क्रमांक या ठिकाणी जर विचारात घेतलं तर या कलमामध्ये 332वा कलम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः अनुसूचित जाती जमातीला लोकसभेतील आणि राज्य विधानसभेमध्ये आरक्षण असावं याच्याबद्दलची तरतूद आढळते। त्या अनुषंगाने जर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो बघा, टोटल समजा या ठिकाणी जर विचारात घेतलं 84 जागा अनुसूचित जातीला आहेत पूर्ण देशामध्ये 543 पैकी। मग अनुसूचित जातीपैकी महाराष्ट्रासाठी किती येतात? 5 जागा त्या ठिकाणी आरक्षित आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी देशभरामध्ये 47 जागा आरक्षित आहेत, तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी म्हणजे 4 जागा, म्हणजे टोटल 9 जागा महाराष्ट्रामध्ये आरक्षित आहेत। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा किती येतात? 48 पैकी 9 जागा अनुसूचित जाती आणि जमातीला मिळून आरक्षित केलेल्या आहेत। राज्यघटनेतील कलम क्रमांक 232 नुसार ही तरतूद केलेली आहे। मित्रांनो, या पद्धतीने हा मुद्दा विचारात घेतला जातो। ज्या पद्धतीने 2001चा सेन्सस जे झालेलं आहे त्या अनुषंगाने याच्यामध्ये वाढ केलेली आहे। पूर्वीच्या जागांमध्ये तुलनेनं त्या ठिकाणी वाढ केलेली आपल्याला दिसून येते। असा हा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो। दुसरा प्रश्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी कशाशी संबंधित आहे तर हा प्रश्न विशेषतः लोकसभेच्या कार्यकाळाबद्दल आहे। लोकसभेच्या इलेक्शन्स अलीकडे झाल्यामुळे अनुषंगाने प्रश्न आपल्या समोर हा आलेला आपल्याला दिसेल। सर्वाधिक जास्त काळ चाललेली लोकसभा, आपल्याला माहिती आहे की भारताची जी केंद्रीय कायदे मंडळातील लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो। ऑब्व्हियसली 5 वर्षाचा असणारा हा कार्यकाल प्रत्येक लोकसभेसाठी एवढाच कार्यकाल असणं अपेक्षित आहे, पण कुठल्या तरी कारणानुसार हा वाढवला देखील जाऊ शकतो। तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, 1971ला त्या ठिकाणी बांगलादेश युद्धामुळे राष्ट्रीय आणीबाणी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती आणि आपल्याला कल्पना आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी संसदेला हा अधिकार असतो की लोकसभेचा कार्यकाल वाढवता येतो आणि या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि म्हणून सर्वाधिक जास्त कालावधीसाठी चाललेली, आता मी तुम्हाला रेफरन्स पण दिलेला आहे की त्या ठिकाणी
71, 67ला लोकसभेच्या इलेक्शन झाल्या, 72ला होणं अपेक्षित होतं. 71च्या वेळेस साधारणतः 71 ते 5 वर्ष 76 पर्यंत ते 5 वर्षाचा कालखंड व्हायला पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण मित्रांनो, हा साधारणतः कार्यकाल राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाल्यामुळे थोडासा वाढवण्यात आला. मग हा कितवी लोकसभा म्हणता येईल आपल्याला? 52ची पहिली लोकसभा आहे, 57ची दुसरी लोकसभा आहे, 62ची तिसरी लोकसभा आहे, 67ची चौथी लोकसभा आहे आणि 71 मध्ये झालेली ही 5वी लोकसभा आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून 5वी लोकसभा जी आहे ती 5 वर्ष 10 महिने आणि 6 दिवस एवढं दिवस त्या ठिकाणी चाललेली होती. म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाल वाढला होता. याचं कारण काय होतं? बांगलादेश युद्ध 1971ला झाल्यामुळं संसदेनं लोकसभेचा कार्यकाल किती वर्षांनी वाढवला होता? 1 वर्षांनी वाढवला होता. म्हणून साधारणतः वाढवल्यामुळं 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी त्या ठिकाणी झाला. हे त्याच्या मागील योग्य ते कारण पण आहे. या अनुषंगाने हा मुद्दा आपल्या समोर त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्यानंतरचा तिसरा प्रश्न तुमच्या समोर पुन्हा एकदा आलाय. केंद्रीय कायदे मंडळातील विशेषतः आता आपण राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी काही जागा राखीव ठेवतो. राज्यसभेमध्ये एकूण जागा ज्या आहेत त्यापैकी हा प्रश्न केंद्रशासित प्रदेशांना किती जागा आपण राज्यसभेमध्ये ठेवलेल्या आहेत किंवा त्यांच्यासाठी तरतूद केलेली आहे या अनुषंगाने हा प्रश्न आहे. राज्यसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशांचे किती प्रतिनिधी असतात सध्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा हा प्रश्न आहे. मित्रांनो, याबद्दलचा पर्याय 1, 2, 3, 4 तुमच्या समोर आहे. त्यापैकी करेक्ट पर्याय जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की राज्यसभेमध्ये जर निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधी पाठवायचा असेल तर आपल्याला विधानसभा असणं गरजेचं आहे. अंदमान निकोबारमध्ये विधानसभा आहे का? नाही. त्याच्यामुळं पहिला प्रश्न चूक आहे. पुन्हा एकदा, अंदमानसाठी जागाची तरतूद. लक्षद्वीपमध्ये विधानसभा आहे का? नाही. अंदमानमध्ये विधानसभा नाही. परिणामी दिल्लीमध्ये आहे का? हो आहे. पुदुच्चेरीमध्ये आहे का? हो आहे. आणि म्हणून 4 प्रतिनिधी असणारं हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. 3, 2 हे त्याचं बरोबर पर्याय आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, चौथा प्रश्न तुमच्या समोर थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. चौथ्या प्रश्नाच्या त्या ठिकाणी तरतुदी जर घेतल्या तर काय आहे बघा, मतदारसंघ परिसीमनाशी निगडीत असणारा हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा प्रश्न बघून घ्या. त्या अर्थाने बरोबर काय आहे पर्याय शोधता येतोय का बघा. तुम्हाला त्यातला करेक्ट पर्याय सांगता येतोय का बघा. हे मतदारसंघ परिसीमन म्हणजे काय? पहिली गोष्ट, परिसीमन म्हणजे काय? ठराविक कालखंडानं मतदारसंघांची काय केली जाते? पुनर्रचना केली जाते. यासाठी आयोगाची देखील स्थापना केली जाते. मतदारसंघ परिसीमन आयोगाची तरतूद देखील आहे. आतापर्यंत 4 परिसीमन आयोग त्या ठिकाणी नेमलेले आहेत. तर या रिसेंटच्या झालेल्या जनगणनेच्या आधारे परिसीमन करण्याची तरतूद आहे. कलम क्रमांक 84 मध्ये याची तरतूद नाही. कारण का? तर आपण बघणार आहोत की याच्या संदर्भातलं योग्य ते कलम कुठलं आहे. आतापर्यंत 4 परिसीमन आयोग झालेला आहे. पर्टिक्युलरली 2001च्या जनगणनेनुसार नवीन एक परिसीमन आयोग 2002 मध्ये न्यायमूर्ती कुलदीप सिंह समिती त्या ठिकाणी परिसीमनाबाबत स्थापन करण्यात आली होती. ही कधीची आहे? ही 2002ची. कितवी आहे ही? 4था परिसीमन आयोग आहे. अध्यक्षपदी आपण त्या ठिकाणी न्यायमूर्ती कुलदीप सिंह त्या ठिकाणी होते. आणि मग काय दिलाय त्यांनी रिकमेंडेशन? काय सुचवलं होतं? 2026 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेची सदस्य संख्या काय करण्यात आली होती? गोठविण्यात आली होती. सदस्य संख्या कायम ठेवण्यात आली होती असा त्यांचा त्या ठिकाणचा निकाल होता. शिफारस होती ब, क आणि ड. तर मग हे तिन्ही विधान सत्ता असल्यामुळं प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याच्याबद्दलचं एक्झॅक्टली जर कलम माहिती म्हटलं तर मतदारसंघ परिसीमनाबाबत राज्यघटनेतील 82 नंबरचं कलम आहे 84 नव्हे. याच्याबद्दलचं हा त्या ठिकाणी खुलासा देखील आपल्या समोर आहे. 5वी लोकसभा त्या ठिकाणी बद्दलचाच हा लोकसभेबद्दलचा हा 5वा प्रश्न तुमच्या समोर आहे. लोकसभेचे सर्वाधिक काळ राहिलेले सभापती कोण? ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. मग हा करंट अफेअर्सच्या परिप्रेक्षामध्ये थोडासा प्रश्न तुम्हाला स्टॅटिक मटेरियलला पण त्या ठिकाणी टच करणारा आहे. लोकसभेचा सभापती स्पीकर ऑफ द लोकसभा असं म्हटलं जातं. कॅचवर्ड सभापती आहे लोकसभेचे ज्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे. आपल्याला जर करंट अफेअर्स थोडंसं वाचन असेल तर बलराम
जाखड ही ती व्यक्ती आहे की ज्यांनी सर्वाधिक कालावधीसाठी लोकसभेचं सभापती पद भूषवलेलं आहे. बलराम जाखड हे जाट नेते होते ज्यांनी साधारणतः हे लोकसभेचे 8वे सभापती म्हणून योगदान त्यांचं दिलेलं आहे आणि यांनी साधारणतः 9 वर्ष 329 दिवसाच्या कालावधीसाठी 9 वर्ष 329 दिवस लोकसभेचे 8वे सभापती म्हणून योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे साधारणतः यांचा कार्यकाल जर विचारात घेतला तर 1980 ते 1989 अशा प्रदीर्घ काळ बलराम जाखड हे त्या ठिकाणी लोकसभेचे काय होते, सभापती होते. 6वा प्रश्न आपल्या समोर थोडासा सार्वजनिक लेख्यांच्या बाबत आहे. लेखे परीक्षण, त्याच्याबद्दलच्या तरतुदी, महालेखा परीक्षकाच्या याबद्दलचं योगदान, लोकसभेमध्ये असणाऱ्या राज्यसभेसह असणाऱ्या या समित्या, या अनुषंगाने हा 6वा प्रश्न आपल्या समोर आहे. मित्रांनो, काय आहे 6वा प्रश्न पुन्हा एकदा बघून घ्या आणि याच्यापैकी आपल्याला योग्य पर्याय सांगायचा आहे. काय आहे सार्वजनिक लेखा समिती? सार्वजनिक लेखे समिती किंवा लेखा समिती असं ज्याला म्हटलं जातं. 25 पेक्षा जास्त सदस्य नसतात हे पर्याय चूक आहे, कारण सदस्य संख्या त्या ठिकाणी 25 पेक्षा जास्त असते. पेक्षा जास्त नसतात असं म्हटलेलं आहे, असं नव्हे, जास्त असतात. ती समिती सरकारची नियोजन आणि वित्त नियोजनाबद्दल नाही पण लेख्यांबद्दलची तपासणी करण्याचं काम करते, म्हणून ब पर्याय चूक आहे. समिती मात्र भारताच्या लोकलेखा परीक्षकांच्या अहवालाची तपासणी करते. कॅगच्या अहवालावरती ही अभ्यास करते, त्याच्यानुसार आपलं मत प्रदर्शित करते आणि म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त क बरोबर आहे. या अनुषंगाने हा प्रश्न तुमच्या समोर आहे. मित्रांनो, 7वा प्रश्न आपल्या समोर सांगतोय. काय आहे बघा 7वा प्रश्न. राज्याची विधान परिषदेबाबतचं अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. अयोग्य विधान ओळखायचं आहे. काय आहे विधान परिषद? म्हणजे विधान परिषद ज्याला काउन्सिल म्हणतो, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, म्हणजे राज्याच्या संदर्भात. बरं, अयोग्य विधान ओळखायचं आहे. काय आहे अयोग्य विधान? तर त्यापैकी योग्य विधान बघूयात. संसद कायद्याद्वारे विधान परिषद स्थापन करू शकते का? हो, संसदेला हा अधिकार आहे, कायदा करून विधान परिषदेच्या स्थापनेबाबतचा निर्णय घेऊ शकते. यासाठी राज्याच्या विधानसभेनं सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने प्रथम ठराव मंजूर करावा का? तर हो, चालेल, त्यांनी तसंच केलंच पाहिजे. प्रथमतः ठराव हा राज्य विधानसभेनं मंजूर करणं आवश्यक आहे आणि विधानसभेतील उपस्थित व मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3हून कमी नाही इतक्या बहुमताने ते पारित होणं अपेक्षित आहे. हो, बरोबर आहे, या पद्धतीने ते मंजूर होणं गरजेचं आहे. तर विधान परिषदेच्या स्थापनेबद्दल कलम क्रमांक 169 मध्ये तरतूद आहे का? तर नाही, 169 मध्ये याबद्दलची कुठलीही तरतूद नाही. एक उदाहरण घेऊयात मित्रांनो. अलीकडेच ओरिसा राज्य विधानसभेमध्ये याच्याबद्दलचा निर्णय झाला होता आणि तुम्हाला माहिती आहे का, ओरिसा राज्य विधानसभेच्या 147 विधानसभा सदस्य होते. त्यांनी 49 सदस्यीय विधान परिषद स्थापनेचा प्रस्ताव राज्य विधानसभेनं मंजूर केलेला आहे. 2016-17 ही घटना घडली होती आणि केंद्र सरकारकडे हा अहवाल पाठवलाय. केंद्र सरकारने मात्र याबाबत कुठलाही अंतिम निर्णय घेतलेला नाही. निर्णय घेणं अपेक्षित काय होतं? संसदेने याबाबत मंजुरी देणं अपेक्षित आहे. ते काही घडलेलं नाही. या अनुषंगाने हा प्रश्न आहे मित्रांनो. याशिवाय एक्झॅक्टली याच्याबद्दल जर कलम आपल्याला बघायचा असेल तर 171वा कलम इथं अपेक्षित आहे इन्स्टेड ऑफ 169. 169 ऐवजी 171व्या कलमामध्ये राज्यघटनेतील तरतूद आहे. विधान परिषदेची रचना या पद्धतीने केली जाते. या अनुषंगाने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघूयात. जोड्या लावा बद्दल आहे. 8व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्या समोर आहे. त्याचं उत्तर काय आहे तेही त्या ठिकाणी बघता येईल आपल्याला. कलमानुसार त्या ठिकाणी वर्गीकरण करायचं मित्रांनो. कसं आहे कलम या अनुषंगाने? इथं बघा, कलम क्रमांक 2 राज्यघटनेतील अनुच्छेद किंवा कलम आणि या तरतुदी आहेत. काही पुस्तकामध्ये अनुच्छेद उल्लेख असतो, काही पुस्तकामध्ये कलम असतो, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने कन्फ्युज होण्याची आवश्यकता नाही. तर 8वा प्रश्न पुन्हा एकदा तुमच्या समोर आहे. काय आहे 8व्या प्रश्नाचं उत्तर? 202 कलमामध्ये वार्षिक विवरणपत्राबद्दलची तरतूद आहे. वार्षिक विवरणपत्राबद्दलची तरतूद कलम क्रमांक 202 मध्ये केलेली आहे. तर
कलम क्रमांक 198 मध्ये कशाची तरतूद आहे? धन विषयक विधेयक, धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती किंवा धन विधेयकाबद्दलची वेगळे त्याची कार्यपद्धती, मंजुरी पद्धत वगैरे याच्याबद्दलची ही तरतूद दिलेली आहे. तर क म्हणजे कलम क्रमांक 199 याच्यासाठी काय सांगितलेलं आहे? धन विधेयकाची याच्याबद्दलची एक्झॅक्टली व्याख्या दिलेली आहे. तर राहिलं आहे कलम क्रमांक 204 दिलेला आहे विनियोजन विधेयकाबद्दल. या अनुषंगाने हा जो पूर्ण पर्याय विचारात घेतला तर आपल्याला हा पर्याय एक्झॅक्टली बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत आपल्या समोर. आपल्याला आता लोकसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा हा पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 9वा प्रश्न आपल्याला लोकसभेतील जागाच्या अनुषंगाने विचारलेला आहे. काय आहे जागा? या पद्धतीने इथे राज्यनिहाय त्या ठिकाणी किती जागा कुठं वाटप केलेल्या आहेत त्याच्याबद्दलच्या ह्या तरतुदी आहेत. तर 9वा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. साधारणतः 9व्या प्रश्नाबद्दल जर तुम्ही विचारात घेतलं तर याच्याबद्दल बिहारच्या आत्ताच इलेक्शन झालेलं आहे. तर तिथं 40 जागा बिहारमध्ये आहेत, तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत, कारण पांडिचेरीची 1 जागा त्याच्यामध्ये वाढवलेली आहे. तर ओरिसामध्ये मात्र त्या ठिकाणी किती जागा आहेत? ओरिसामध्ये ह्या 21 जागा आहेत, कारण अलीकडेच ओरिसामध्ये सत्तांतर झालेलं आहे. राज्य विधानसभेमध्ये देखील तिथं बिजू पटनायककडनं सत्ता अलीकडेच 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीकडे त्या ठिकाणी विधानसभा आल्यामुळे त्या अनुषंगाने सायमल्टेनियसली इलेक्शन लोकसभेच्या आणि विधानसभेच्या कुठं झाल्या होत्या? ओरिसामध्ये झाल्या होत्या. आय एम सॉरी. तर ओरिसामध्ये या पद्धतीनं झालेल्या या निवडणुका होत्या. तर ह्या अनुषंगाने हे उत्तर अपेक्षित आहे. ओरिसामध्ये म्हणजे बिहारमध्ये 40 जागांसाठी इलेक्शन झालं होतं, तामिळनाडूमध्ये 39 जागांसाठी इलेक्शन. हे 2 जरी मुद्दे आपल्याला विचारात घेतले, बिहार 1 म्हणजे D1, आता D1 इथं 2 मध्ये येतंय आपल्याला. आता दुसरा पर्याय निवडता येतोय का बघा, म्हणजे 3 आणि 4 मध्ये आपण त्या ठिकाणी कन्फर्म करूयात. आणि क आपल्याला 2 आहे, क 2 म्हणजे बघा त्या ठिकाणी चौथा पर्याय बरोबर आहे आपल्या समोर. चौथा पर्याय आपल्याला सांगतोय, काय सांगतोय? A4, B3, K2, D1. म्हणजे इथं केरळ किती जागा आहेत केरळमध्ये? मग राहिलेल्या या ठिकाणच्या 20 जागा आहेत. केरळमध्ये 20 लोकसभेच्या जागा आहेत. नंतर ओरिसामध्ये 21 जागा आहेत, तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत आणि बिहारमध्ये 40 जागाचं त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आणि म्हणून 9-4 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. या पद्धतीने हे उत्तर आपण बघतोय. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर 10 नंबरचा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर एकदा बघून घ्या. काय आहे प्रश्न? खालीलपैकी विधान आधी बघा. सत्ताधारी पक्षाच्या बद्दल आणि मांडण्यात आलेल्या विधेयकाबद्दलच्या या तरतुदी त्या ठिकाणी आहेत. या अनुषंगाने हा प्रश्न इथं काय सांगतोय बघा. विधेयकाचे साधारणतः सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना मांडलेलं विधेयक हे शासकीय विधेयक असतं नाही. सत्ताधारी पक्षाचं नव्हे तर कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना मांडलेलं जे विधेयक असतं ते शासकीय विधेयक असतं. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या सदस्याचा संबंध नाही. विरोधी पक्षाच्या सदस्याने मांडलेलं विधेयक हे खासगी विधेयक असतं नाही. सत्ताधारी पक्षाचा जरी सदस्य आहे पण तो कार्यकारी मंडळाचा सदस्य नाही, फक्त कायदे मंडळाचा असेल आणि त्यानं जर विधेयक मांडलं तरी ते खासगी विधेयक होतं. तर विधेयकाचे प्रकार जर आपण बघितले तर विधेयकाचे प्रकार 4 असतात. हो, सर्वसाधारण विधेयक आहे, धनविषयक विधेयक आहे, खासगी विधेयक आणि सरकारी विधेयक म्हणा. या पद्धतीचे मुख्यतः 4 प्रकार पडतात. विधेयक मंजुरीपर्यंतच्या टप्प्यांमध्ये एका सभागृहात 4 वाचन होते. नाही, 4 वाचन होत नसतं. प्रथम वाचन, द्वितीय वाचन आणि तृतीय वाचन अशी किती वाचनं व्हायला पाहिजे? 3 वाचनं होतात. म्हणून हे विधान चूक आहे. म्हणून 10चं उत्तर काय यायला पाहिजे? क फक्त बरोबर यायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर मग या ठिकाणी 11वा प्रश्न आपल्या समोर येतोय. खालीलपैकी योग्य काय योग्य नाही? 11वा प्रश्न आपल्या समोर आहे. विधान आपल्या समोर दिलेलं आहे. विधान एकदा बघून घ्या. काय विधान आहेत, कशा अनुषंगाने विचारले गेलेले आहेत. तर खालीलपैकी काय योग्य नाही?
म्हणजे अयोग्य, योग्य नाही म्हणजे अयोग्य पर्याय निवडायचा आहे. 11 त्या ठिकाणी तुमच्या प्रश्न क्रमांक 11 बद्दल आपण बोलतोय. योग्य नाही, काय योग्य नाही? लोकसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये प्रत्येक दिवशी पहिला 1 तास प्रश्नोत्तरासाठी राखीव असतो. तारांकित प्रश्न म्हणजे असा प्रश्न ज्या प्रश्नाची उत्तरं तोंडी दिली जातात. अतारांकित प्रश्नाला पूरक अथवा उपप्रश्न विचारता येतात. सकाळी 10 ते 11 लोकसभेत आणि 11 ते 12 राज्यसभेत असं हे सेशन असतं. तर याबद्दल क आणि ड हे त्या ठिकाणी अतारांकित प्रश्नाला पूरक प्रश्न विचारता येतात का? नाही, अतारांकित प्रश्नाला विचारता येत नाही, कारण अतारांकित प्रश्नाला लेखी उत्तर दिलं जातात, त्याच्यामुळे त्याला पूरक प्रश्न विचारता येत नाही. आणि सकाळी 10 ते 11 लोकसभेसाठी आणि 11 ते 12 राज्यसभेसाठी असं नसतो हा. तर सकाळी 10 ते 11 लोकसभेमध्ये पण हाच प्रश्नकाळ असतो आणि राज्यसभेमध्ये सुद्धा 10 ते 11 मध्येच त्या ठिकाणी प्रश्नकाळ असतो. म्हणून हे चूक आहे. अ बरोबर आहे आणि ब ही बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी जर क आणि ड हे अयोग्य पर्याय निवडायचा होता. योग्य नाही म्हणजे अयोग्य, क आणि ड अयोग्य आहे, म्हणून दुसरा त्याचा 11-2. 12वा प्रश्न त्या ठिकाणी थोडंसं अरेस्ट बद्दल आहे, स्थानबद्धतेबद्दल आहे, अटकेबद्दल आहे. 12व्या प्रश्नाचा साधारणतः जर अनुषंगाने आपण जर स्थापनेचं वर्ष विचारात घेतलं तर या अनुषंगाने हा प्रश्न कसा येतोय बघा. याच्यापैकी काही जरी पर्यायापैकी काही पर्याय आपल्याकडे बघता येतील. दहशतवाद प्रतिबंधक कायदा पोटा, तुम्हाला आठवतंय का बघा, आतापर्यंत झालेली शेवटची जी संयुक्त बैठक आहे लोकसभेची ती 2002 मध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे हा कायदाच मुळात 2002ला दहशतवाद प्रतिबंधक कायदा करण्यात आला होता. या अनुषंगाने त्या ठिकाणी कायद्याचा कालानुक्रम जर लावायचं म्हटलं तर दहशतवाद प्रतिबंधक कायदा हा शेवटी येणं अपेक्षित आहे. रासुका, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, याची स्थापना 1980 ला झालेली आहे. नंतर अंतर्गत सुरक्षा कायदा, मिसा ऍक्ट म्हणतात, 1971 मध्ये हा कायदा झालेला आहे. आणि प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा तर हा 1950 मध्ये झालेला आहे. असं जर त्या ठिकाणी जर क्रम विचारात घेतला आपण तर मग योग्य क्रम कसा लागेल? 12 मधले योग्य क्रम जर आपल्याला लावायचा म्हटला तर या अनुषंगाने ड पहिल्यांदा यायला पाहिजे, नंतर क यायला पाहिजे, नंतर ब यायला पाहिजे आणि नंतर अ यायला पाहिजे. या पद्धतीने मग या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? ड क ब अ. म्हणजे 1 नंबरला 50, 71, 80 आणि 2002 या अनुषंगाने हा क्रम उतरता क्रम म्हणा. या 1950 to 2002 इथपर्यंत हा कालानुक्रम. 12चं उत्तर काय आहे? 2. इथं वर्ष दिलेले आहेत, परत एकदा तुम्ही इथं कन्फर्म पण करू शकता. 13 परिशिष्ट 4 बद्दलचं त्या ठिकाणी तरतूद दिलेली आहे. परिशिष्ट 4च्या अनुषंगाने, परिशिष्ट 4 मध्ये राज्यसभेतील जागांच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. काय आहे? यानुसार केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेवर पाठवायचे जे सदस्य आहेत राज्य आणि केंद्रशासित, या अनुषंगाने सदस्य संख्येचा वाढता उतरता चढता क्रम बघायचा आहे. या पातळीवर हा प्रश्न विचारलेला आहे. याच्याबद्दल थोडं जर कन्फर्म केलं तर सदस्य संख्या जर विचारात घेतली तर साधारणतः किती सदस्य संख्या आहे आपल्याला याच्याबद्दल थोडासा कन्फर्म करणं गरजेचं आहे. आसाममध्ये लोकसभेच्या राज्यसभेच्या 7 जागा आहेत, पंजाबमध्ये 7 जागा आहेत. या पातळीवर मग गोवा दिलेला आहे का? इथे गोव्यामध्ये लोकसभेच्या किती जागा येत आहेत या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून मित्रांनो साधारणतः याचं योग्य पर्याय जर उतरता क्रम चढता क्रम बघितला तर आसाममध्ये लोकसभेच्या 7 जागा आहेत, केरळमध्ये लोकसभेच्या 9 जागा आहेत, पंजाबमध्ये 7 जागा आहेत आणि बंगालमध्ये 16 जागा आहेत. अशा पद्धतीने जर आपण साधारणतः राज्यसभेतील जागा जर विचारात घेतल्या तर आपल्याला साधारणतः त्यापैकी करेक्ट पर्याय हा 2रा नंबरचा पर्याय आहे असं आपल्याला लक्षात येईल. 14वा प्रश्न, आपल्याकडे 2 विधान दिलेले आहेत. यापैकी दोन्ही विधान एकदा बघून घ्या. लेखा कॅग बद्दलचा हा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. महालेखा विधान अ, महालेखापाल कॅग हे आपल्या कार्यासाठी संसदेला जबाबदार असतात. विधान आर पुढचं, महालेखापाल संसदेच्या माध्यमाने खर्चाचे लेखापरीक्षण करतात. विधान ए पण बरोबर आहे आणि आर पण बरोबर आहे, पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. या म्हणून पर्याय क्रमांक 2
14चं उत्तर काय यायला पाहिजे? 14-2 हे त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. 14-2. तर हे त्याचं त्या ठिकाणी 14-2चं उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीमुळे 1924 पासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक मांडण्यास प्रारंभ झाला? याच्याबद्दल त्या ठिकाणी कुठली कमिशन नियुक्त करण्यात आलं होतं वगैरे याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की 1919च्या कायद्याने राज्यांना आपले स्वतंत्र अर्थसंकल्प मांडायला देखील अधिकार मिळाले, हे एक वैशिष्ट्य आहे. आणि याच 1919च्या कायद्यामध्ये केलेल्या तरतुदीची पुढची पातळी गाठण्यात आली. इथे एक कमिशन होतं, विल्यम मॅकार्थ किंवा विल्यम ॲकवर्थ नावाचं एक कमिशन होतं. आणि विल्यम ॲकवर्थ कमिशन हे कधी झालं होतं? साधारणतः 1921-22 मध्ये हे कमिशन आलं होतं. आणि मग तिथून त्यानंतर साधारणतः याच्यानुसार स्वतंत्र अर्थसंकल्प रेल्वेचा मांडायला सुरुवात केली. हा अर्थसंकल्प मांडण्यास साधारणतः 1924 पासून पहिल्यांदा सुरुवात झाली. आणि पण 2016ला पुन्हा एकदा चक्र साधारणतः मागे फिरली आणि स्वतंत्र अर्थसंकल्प शेवटचा 2016 मांडला. 2017 पासून पुन्हा एकदा ते एकत्र करण्यात आलं होतं. जसं आपण म्हणलं की 1920-21ला रेल्वे अर्थशास्त्रज्ञ विल्यम ॲकवर्थ समिती त्या ठिकाणी होती. त्याच्यानुसार आपण 1924 पासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. पण पुन्हा एकदा 2016ला हा रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत शेवटचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. आणि 17 पासून पुन्हा एकदा 2017 पासून दोघांचा एकत्रित अर्थसंकल्प मांडण्यास आपण सुरुवात केली. आणि म्हणून त्याचं उत्तर आहे विल्यम ॲकवर्थ. तर यानुसार उत्तर 1 आहे. 16वा प्रश्न आहे, लोकसभेच्या महिला खासदारांची सदस्य संख्या जर साधारणतः विचारात घेतली तर या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. साधारणतः केवळ 3.5% महिलांचं प्रतिनिधित्व होतं एकूण लोकसभेमध्ये. 2024 मध्ये लोकसभेच्या इलेक्शन झालेल्या आहेत. कितव्या लोकसभेच्या इलेक्शन झालेल्या आहेत? या 2024 मध्ये झालेल्या या इलेक्शन मध्ये किती जागा निवडून आल्यात हे देखील आपल्याला करंट अफेअर्सच्या पातळीवर थोडं लक्षात येईल. मित्रांनो, आतापर्यंत 1977चं जे इलेक्शन झालं होतं त्या इलेक्शनमध्ये केवळ 3.5% महिला सदस्य निवडून आल्या होत्या. 2019ला मात्र ज्या लोकसभेच्या इलेक्शन झाल्या त्या 17व्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मात्र ही संख्या जवळजवळ म्हणजे 2019 मध्ये 14% जागा या महिलांसाठी त्या ठिकाणी महिला निवडून आल्या. साधारणतः एक्झॅक्टली हे प्रमाण 2019ला हायएस्ट प्रमाण होतं, तर 1977ला हा मिनिमम होतं. किती निवडून आले होते 2019ला? तर 14% म्हणजे 78 महिला सदस्य निर्वाचित होण्यास यशस्वी झाल्या. ऍज कम्पेअर टू 1977 फक्त 19 महिला निवडून आल्या होत्या 1977ला. तर 2019ला मात्र म्हणजे 17व्या लोकसभेत मात्र 78 महिला विजय होण्यात यशस्वी झाल्या. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षकांबद्दलचा कलमांतर्गत किंवा घटना अंतर्गत तरतुदी विचारात घेता पुढीलपैकी योग्य कलमांचा क्रम किंवा कलमांची योग्य त्या ठिकाणी जी सिक्वेन्स आहे कितीपासून कुठपर्यंत या अनुषंगाने. तर बघा, हा पाठांतराचा विषय थोडासा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली कलम क्रमांक 148 ते 151 याच्यामध्ये तरतूद आहे. महालेखा परीक्षकाची नियुक्ती कशी केली जाते, कार्यकाल किती असतो, कार्यपद्धती कशी असते, कसं कामकाज करणं अपेक्षित आहे, हे कलम क्रमांक 148, 149, 150 आणि 151 याच्यामध्ये केलेली तरतूद आहे. 17चं उत्तर आहे 2. हे बघून घ्या एकदा. 17चं उत्तर 2 पुन्हा एकदा. का पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार राज्यसभा निवडणुकीत गुप्त मतदानाऐवजी खुल्या मतदान पद्धतीचा अवलंब करण्यात आला? आता मुळामध्ये खुली मतदान पद्धत म्हणजे काय आणि गुप्त मतदान पद्धत म्हणजे काय हे मुळात समजून घेणं अपेक्षित आहे. खुली मतदान पद्धत आणि गुप्त मतदान पद्धत म्हणजे काय? 2000 याच्याबद्दलचे कायदे आहेत. 1, 2, 3, 4 सरक तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. हे पाठांतर करून घेणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधित्व सुधारणा कायदा 2003 मूळतः 1952 मध्ये करण्यात आला. 52-53 मध्ये आपण
लोकप्रतिनिधित्व कायदा करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये आपण 2003ला सुधारणा केली आणि याच्यानुसार राज्यसभेच्या जागा या खुल्या मतदान पद्धतीनं, म्हणजेच काय तर राज्यसभेच्या ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांना जे विधानसभा सदस्य मतदान करतात त्यांना पक्षादेश पाळणं बंधनकारक असतं आणि मतदान करताना त्यांनी चीफ व्हीपला त्या राजकीय पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी मतदान केल्यानंतर आपण राजकीय पक्षाच्या आदेशानुसार म्हणजे व्हीप नुसार मतदान केलंय का हे त्या पक्षाच्या चीफ व्हीपला दाखवणं बंधनकारक असतं आणि त्यामुळं मित्रांनो ह्याला म्हणतात खुली पद्धत. गुप्त पद्धतीमध्ये राजकीय पक्षाच्या विधानसभा सदस्यांना कोणत्या राज्यसभा सभेच्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान केलंय हे सांगणं गरजेचं नव्हतं. आता मात्र खुल्या मतदान पद्धतीमध्ये मात्र ज्या राजकीय पक्षाचा सदस्य आहे त्या राजकीय पक्षाच्या सदस्याला त्या संबंधित राजकीय पक्षाच्या व्हीप नुसार, व्हीप म्हणजे पक्षाचा आदेश जो पाळणं बंधनकारक असतं आणि मग त्यांना ते त्या राजकीय पक्षाच्या चीफ व्हीपला दाखवावं लागतं की कोणत्या पक्षाचा. उदाहरणार्थ अलीकडेच त्या ठिकाणी गुजरातमध्ये निवडणूक झाली होती मित्रांनो, एकाच जागेसाठी तो वाद झाला होता आणि याच्यासाठी ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली होती. याच 2003च्या कायद्याचा आधार घेऊन ती निवडणुकीमध्ये संबंधित विधानसभा सदस्यांनी पक्षादेश डावळून मतदान केल्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश त्या ठिकाणी कोणी दिले? मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. याच अनुषंगाने हा प्रश्न थोडासा विचारण्यात आला आहे. पुढचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी 2022 पर्यंत जो कार्यकाल विचारात घेतला सर्वाधिक 7 वेळा. याचं कारण असं होतं की प्रफुल्ल पटेल महाराष्ट्रातून राज्यसभेवरती बऱ्याच वेळा निवडून गेलेले आहेत. शरद पवार साहेब स्वतः त्या ठिकाणी सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. प्रफुल्ल पटेल देखील सध्या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि ते राज्यसभेचे सदस्य देखील आहेत. तर शरदचंद्र पवार गट जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यांचे नेते आणि राज्यसभा सदस्य. नजमा हेपतुल्ला सर्वाधिक कालावधीसाठी राज्यसभेच्या उपसभापती म्हणून त्यांनी योगदान दिलेलं आहे. पण डॉक्टर महेंद्र प्रताप हा व्यक्ती आहे ज्यांनी सर्वाधिक आतापर्यंत 2022 पर्यंतच्या कार्यकाळ विचारात घेता सर्वाधिक कालखंडासाठी कालावधीसाठी त्या ठिकाणी राज्यसभेत राहण्याचा विक्रम हा डॉक्टर महेंद्र प्रताप यांच्या नावावरती आहे. असा तो त्या ठिकाणी आहे. आणि आपल्याला कल्पना आहे का मित्रांनो राज्यसभेचे जनक कुणाला म्हटलं जातं? हा प्रश्न त्या ठिकाणी UPSC पूर्व परीक्षेला एकदा आला होता. याच्यामध्ये फार पूर्वी आलेला प्रश्न आहे हा. राज्यसभेचे जनक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात. थोडंसं जाता जाता तो मुद्दा देखील विचारात घ्या. 20वा प्रश्न आहे निंदाव्यंजक ठराव आणि अविश्वास ठरावाबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. थोडासा मोठा प्रश्न दिसेल, पूर्णतः प्रश्न वाचून घ्या आणि या अनुषंगाने पुढीलपैकी आपल्याला फक्त बरोबर विधान कुठलं आहे ते ओळखायचं आहे. बरोबर विधान काय आहे ते. तर काय आहे बरोबर विधान? इथं निंदाव्यंजक ठराव लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात मांडता येतो, तर अविश्वास ठराव फक्त लोकसभेत मांडता येतो नाही. अविश्वास ठराव लोकसभेत पण मांडता येतो आणि राज्यसभेत पण मांडता येतो, पण लोकसभेत तो मंजूर झाला तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो. राज्यसभेत मंजूर झाला तरी राजीनामा देणं बंधनकारक नसतं किंवा ते राजीनामा देत नाही जर राज्यसभेत अविश्वास ठराव मंजूर झाला तर. अविश्वास ठराव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध असतो, तर निंदाव्यंजक ठराव हा एका मंत्र्याविरुद्ध किंवा मंत्रिमंडळाच्या गटाविरुद्ध असू शकतो. बरोबर आहे. अविश्वास ठराव हा जो त्या ठिकाणी मांडला जातो तो संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्धच असतो. किंबहुना निंदाव्यंजक ठराव म्हणजे एखाद्या मंत्र्याने योग्य ती कारवाई केली नाही, कृती केली नाही, कामकाज केलं नाही म्हणून निंदाव्यंजक ठराव मांडता येतो. विधान बरोबरच आहे. निंदाव्यंजक ठरावामध्ये कारण जे असतं नमूद करणं आवश्यक आहे, पण अविश्वासाच्या ठरावामध्ये कारण नमूद करणं आवश्यक नसतं. बरोबर आहे की निंदाव्यंजक ठराव कुठल्या कारणामुळे निंदा करताय, एखाद्यावर टीका करताय तुम्ही एखाद्या मंत्र्यांवरती, पण त्याचं कारण देणं अपेक्षित आहे म्हणून. पण अविश्वास ठराव मंजूर करताना मात्र सिम्पली एका ओळीचा अविश्वास ठराव मांडता येतो. अलीकडेच 2019-20 मध्ये आपल्याला कल्पना आहे की सध्या केंद्रामध्ये N. चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्षाचं सध्या नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा आहे. 2019-20 मध्ये साधारण 19-20 मध्ये N. चंद्रबाबू नायडूंनी याच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. आमचा सरकारवर विश्वास नाही एवढ्या एका ओळीचं रिझोल्युशन देखील पुरेसं आहे, कुठलंही कारण नमूद न करता. या अनुषंगाने हा देखील विधान त्या ठिकाणी बरोबर आहे.
अविश्वास ठराव संमत झाल्यास सरकारने राजीनामा दिला पाहिजे, तर निंदाव्यंजक ठराव संमत झाल्यास सरकारने राजीनामा देणे आवश्यक नाही. बरोबर आहे विधान. या अर्थाने ब क ड हे बरोबर आहे. म्हणून 20चा पर्याय त्या ठिकाणी 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, या पद्धतीने आपण ही सिरीज आज बघितलेली आहे. आज विशेषतः आपण 20 नोव्हेंबरला केंद्रीय कायदेमंडळ, लोकसभा आणि राज्यसभेचा आपण याबद्दलचे 20 प्रश्न अभ्यासले आहेत. येणाऱ्या या बुधवारी 27 नोव्हेंबरला मित्रांनो तुम्ही न्यायमंडळाबद्दल तयारी करून ठेवा. न्यायमंडळाची तयारी कशी करणार? आधी कनिष्ठ न्यायालयाचा अभ्यास करा, नंतर उच्च न्यायालयाकडे जवळा आणि नंतर सर्वोच्च न्यायालय आणि एकंदरीत भारतीय न्यायमंडळाबद्दलची वैशिष्ट्ये वगैरे या सर्व बाबी विचारात घ्या. मी इनडायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी थोडासा क्ल्यू पण देतोय की आपण कशावरती फोकस करणार आहोत आणि काय अभ्यास करायचं. यासाठी तुम्ही एम लक्ष्मीकांत पुस्तक वापरू शकता. याशिवाय अगदी रिवाइज फॉर्मॅटमध्ये जाण्यासाठी आपल्याला तिथे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे आणि याशिवाय खंड 1 जे तुकाराम जाधव सरांनी दैनिक अकॅडमीचं पुस्तक जे आहे खंड 1 रिवाइज एडिशन आहे, ती पण तुम्ही याच्यासाठी बघू शकता. तर मित्रांनो, आपण पुढच्या बुधवारी नक्कीच बघणार आहोत पुढची एक न्यायमंडळाबद्दलची MCQ सिरीज 20 प्रश्नांची तुमच्यासाठी. तोपर्यंत मित्रांनो, बेस्ट ऑफ लक आणि बुधवारच्या पुन्हा एकदा MCQ साठी बेस्ट ऑफ लक वन्स अगेन. थँक्यू.